नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस आणि आम्ही आलेलो आहोत मेहसाणामधील इस्कॉन टेम्पल येथे. ॲक्टिवा पार्क करून मंदिराकडे जात असताना आकाशात झेपावणाऱ्या पक्ष्यांचा थवा दिसला आणि आम्हाला आमचा पहिला ब्लॉग बनवायला एक नवीन ऊर्जा भेटली. इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. भारत आणि परदेशामध्ये असणाऱ्या इस्कॉनच्या मंदिरापैकी असणारे मेहसाणामधील एक मंदिर. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराविषयी. भगवान श्रीकृष्णासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या मंदिराची विशेषता, मंदिर आणि मंदिराबाहेर परिसर, येथील दिनक्रम आणि भगवान श्रीकृष्ण नामाचा जयघोष म्हणजेच हरिबोल भक्तगण कसा करतात, चला बघूयात. मंदिराच्या बाहेरील परिसर बघायचा झाल्यास मंदिराच्या उजव्या बाजूला एक छान असं गार्डन आहे. मंदिराच्या समोर एक छोटंसं स्टोअर आहे. त्यामध्ये तुम्ही विविध प्रकारची पुस्तके तसेच देवपूजेसाठी लागणाऱ्या विविध वस्तू तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. आणि त्यानंतर मंदिराच्या अगदी समोरच मुलांना खेळण्यासाठी एक छोटंसं प्ले गार्डन आहे. या गार्डनमध्ये प्रवेश करतानाच हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे हा जप केल्यानंतर तुम्हाला अगदी प्रसन्न वाटेल. या गार्डनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विविध साहित्य आहेत. सुट्टीच्या दिवशी तुम्ही लहान मुलांना इथे घेऊन येऊ शकता आणि त्यांचा एन्जॉय करू शकता. मंदिराच्या डाव्या बाजूला प्रभुपाद आश्रम आहे. या आश्रमामध्ये इस्कॉनचे सर्व अनुयायी राहतात. बाहेरील परिसर बघितल्यानंतर मंदिराच्या पायरीवर नतमस्तक होऊन आम्ही दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी मंदिरात देवाला भोग लावण्यात आलेला होता. त्यानंतर आम्ही दर्शन घेतले आणि त्यानंतर येथील इस्कॉनचे अनुयायी हे गृहस्थ यांनी आम्हाला मंदिरात असलेल्या मूर्तींची ओळख करून दिली. सुभद्रा, इस तरफ कृष्ण, इस तरफ बलदेव. यांनी सांगितल्याप्रमाणे डाव्या बाजूला असणारी सावळ्या रंगाची मूर्ती ही भगवान श्रीकृष्णाची, मध्यभागी सुभद्रा आणि उजव्या बाजूला असलेली मूर्ती ही बलरामाची आहे. त्याचप्रमाणे या मंदिरामध्ये इस्कॉनचे संस्थापक एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचा पुतळा देखील आहे. अशा प्रकारे इस्कॉनबद्दल माहिती आणि भगवान श्रीकृष्णाच्या बऱ्याचशा बालक्रीडा या गृहस्थांनी आम्हाला सांगितल्या. आणि अखेरीस या शिष्याने फुलाने पाणी शिंपडून आम्हाला पवित्र केले. दुपारी 12:30 वाजता हा शंखनाद होतो आणि हे मंदिर सायंकाळी 4:30 पर्यंत बंद राहते. दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता मंदिरामध्ये श्रीमद भागवत प्रवचन होते आणि त्यानंतर भक्तगण हरिबोल नामाचा जयघोष काही अशा प्रकारे करतात. आणि त्यानंतर खिचडी महाप्रसाद दिला जातो आणि सर्वजण तो पंक्तीमध्ये बसून प्राशन करतात. आणि अशा प्रकारे आम्ही या मंदिराला भेट देऊन निघालो आहोत. तुम्ही देखील या मंदिराला अवश्य भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.